अतिशय सुंदर. आणि याला घेर बघा केवढा आहे. खूप तास 2 तासांचा कार्यक्रम असेल की मी तो घातलेला आहे. अतिशय सुंदर आहे. जसं जसं पोटाचा आकार वाढायला लागला तसे घरातले जे कपडे आहेत ते बसायचे बंद व्हायला लागले. मी तुम्हाला आता 2-3च ड्रेस दाखवते. बाकी जे फिडिंग ड्रेसेस जे आहेत ते आता माझे 3 आहेत. 3 मी खरेदी करून झालेले आहेत. 3 आता मी घेऊन म्हणजे आलेले आहेत माझे घरी. तर ते आहेत, पण ते मी तुम्हाला नंतर दाखवते, कारण अजून थोडेसे मी ऑनलाईन जे आहेत ते ऑर्डर केलेले आहेत. तर ते ऑन द वे आहेत. साधारण आता 3-4 दिवसानंतर वगैरे येतील. हा ड्रेस बघा, अतिशय सुंदर असा हा ड्रेस आहे आणि मला प्रचंड आवडतो. मी आणल्यापासून म्हणजे साधारण 2 महिने झाले, तर मी बरेचदा वापरलेला आहे. आणि हा घेण्यामागचं कारण म्हणजे मला शर्विलच्या वेळेला मी जे काही खरेदी केलेले होते ड्रेसेस, जवळपास सगळे 3/4 स्लीव्ज होते आणि म्हणजे खूप लॉंग स्लीव्ज होत्या. आणि मी अक्षरशः कंटाळले होते की हे काय आहे, म्हणजे सेम 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 सगळं, म्हणजे मी जे वापरते ते सेम कपडे. मला ते फील येत होतं की काहीच वेगळं नाहीये. तर मग ती थोडीशी वेगळी स्लीव्ज मला भेटलेली आणि अशी आहे. आता हा कापड जे आहे ते उन्हाळ्यासाठी एवढं व्यवस्थित नाहीये, पण ठीक आहे, मला हे आवडलं, छान दिसतंय. आणि घेताना पण हा मी फार मोठा घेतला नव्हता. त्याचं कारण असं की हा मला पुन्हा जेव्हा आता म्हणजे बाळ होईल आणि नंतर मी पुन्हा जरा शेपमध्ये येईल तेव्हा सुद्धा हा मला घालायचा आहे. म्हणजे मी तो विचार करूनच घेतलाय. मला ना आतमध्ये एक्स्ट्रा कापड आहे ब्लॅक कलरचं, त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नाहीये. आणि हा 1 पीस म्हणूनच घालू शकते मी, तर असंच घालते 1 पीस. तर अतिशय सुंदर आहे हा ड्रेस. हा पहिला ड्रेस एवढा छान दिसतोय ना. हा दिसायला सुद्धा सुंदर आहे. आता हा थोडासा इथे पोटामध्ये किंचितसा, म्हणजे मला एवढं फील नाही होत आहे, पण थोडंसं टाईट झाल्यासारखं वाटतंय. पण काही हरकत नाहीये, कारण मी हा विचार करूनच घेतलाय पूर्णपणे. आणि याच्या स्लीव्ज अशा आहेत, म्हणजे वरती असं थोडंसं कट नाहीये, पण थोडीशी अशी क्रॉस लाइनिंग आहे. आणि त्यानंतर असा ड्रेस आहे, पण हे असं दिसतं म्हणजे उलट बटरफ्लाय असल्यासारखं. ऍक्च्युली बटरफ्लाय नाहीये, असं वरती जास्त असेल आणि खाली कमी असेल तर बटरफ्लाय वाटतं, पण हा उलटा बटरफ्लाय वाटतो है ना. पण खूप सुंदर आहे, मला खूप आवडलं. अतिशय छान दिसतंय. आणि हा मी एवढा वापरलाय की म्हणजे अगदी मी भाजीला सुद्धा घालून जाते. त्यानंतर कधी कधी तर मी सकाळी मॉर्निंग वॉकला जाते तेव्हा सुद्धा मी हा ड्रेस वापरते. कारण मला ना एवढं माहिती आहे की आता एकदा डिलिव्हरी झाली की त्यानंतर हा ड्रेस मला घालता येणार नाहीये. अगदी 1 वर्ष तर आरामात घालता येणार नाही, कारण परत बाळाचं फिडिंग वगैरे चालू होणार, त्यानंतर मला फिडिंग ड्रेस यूज करावे लागणार आहेत, तर हा पडून राहणार आहे. तर मी हा विचार करूनच घेतलेला आहे की जास्त दिवस मला वापरता येणार नाहीत. सो मी आता माझी हौस पूर्ण करते, जेवढं काही शक्य आहे तेवढं आत्ता करून घ्यायचं. त्यानंतर हा एक ड्रेस आहे, तो हा प्युअर कॉटन आहे, अतिशय सॉफ्ट आहे आणि दिसायला सुद्धा छान दिसतो. एकदम सॉफ्ट आहे, शरीराला कसलाही त्रास होत नाही. आणि हा घेताना हा मी थोडासा एक्स्ट्रा मोठा साईज घेतलेला होता. प्लस याची सुद्धा स्लीव्ज वेगळीच आहे, पफ स्लीव्ज असल्यासारखं म्हणजे आहे, असं फुगीर आहे. आणि इथे आता ही पण छोटी स्लीव्ज आहे, त्याची ही वेगळी आहे, याची वेगळी आहे. तुम्हाला जर ऑर्डर करायचं असेल तर हे ऑनलाईन भेटतील, वेगवेगळ्या वेबसाईटवरती आहेत, म्हणजे शॉपिंग ॲप जे आहेत त्याच्यावरती आहेत. तुम्हाला जे आवडतं ते घेऊ शकता. आणि फायदा काय असतो की रिटर्न असतं, त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नसतो. आता मोस्टली माझं असं होतं की अशा अवस्थेत मी कराडमध्ये आता बरेच दुकानं आहेत, जायला काही हरकत नाहीये, पण अशा अवस्थेत ते फिरणं, वेगवेगळ्या दुकानात फिरणं, तिथे ते ट्राय करणं, बरं एका ठिकाणी नाही आवडलं तर मग दुसरं दुकान, तिसरं दुकान ते, आणि मग तो
कम्फर्ट नाही होत मला ट्राय करणं हे प्रत्येक वेळेला, आणि अशा वेळेला थकायला खूप होतं प्रेग्नन्सीमध्ये. तर या गोष्टी मला शक्य नव्हत्या. त्याच्यामुळे मग, आणि ऑफलाईनपेक्षा मी कम्पेअर पण केलं ते गर्दीमध्ये जाऊन फिरण्यापेक्षा. मग ते ऑनलाईन असं वाटतं की चला ठीक आहे ऑनलाईन घेऊया, अगदीच नाही पसंत पडलं तर आपल्याला रिटर्न पण करता येतं, म्हणजे काही प्रॉब्लेमच नाही आहेत. अतिशय सुंदर. आणि याला घेर बघा केवढा खूप, म्हणजे हा खाली घेर तर आहे पण इथे पोटामध्ये बिलकुल हे नाहीये, टाईट नाहीये, अगदी इझिली म्हणजे कॅरी करण्यासाठी पण खूप सुंदर आहे. आणि अजूनही आता म्हणजे डिलिव्हरी होईपर्यंत तर मी आरामात हा ड्रेस घालू शकते, एवढा हा मोठा आहे. पण अजिबात जाणवत नाही, कारण इथंपर्यंत जे फिटिंग आहे त्याचं कमरेच्या वरती ते प्रॉपर फिटिंग आहे, एकदम व्यवस्थित आहे. आणि इथून खाली जे आहेत त्याला असे चुन्या चुन्या आहेत, त्याच्यामुळे हा पुढे खाली खाली ना असा घेर वाढत गेलेला आहे, त्याच्यामुळे हा खूप सुंदर दिसतोय. आणि हा मला खूप आवडतोय, अजून मी भरपूर दिवस वापरू शकते आणि त्यानंतरही वापरू शकते. आणि अतिशय कम्फर्टेबल. आणि मी असे सगळे सैल घेतलेले आहेत जेणेकरून आम्हाला कुठे बाहेर गेलो किंवा काय फिरायला गेलो म्हणा किंवा काय तर कम्फर्ट असावा, कारण अशा वेळेला ना टाईट कपडे घातले की खूप त्रास होतो. आणि सेकंड थिंग की प्रवास जो आहे माझा आता मोस्टली टू व्हीलर माझा बंद आहे, प्रवास पूर्णच बंद झालेला आहे, म्हणजे मी स्वतःहूनच केलेला आहे. कारण कसं होतं ना टू व्हीलर चालवण्याचा काही प्रॉब्लेम नाही आहे, व्यवस्थित ड्राईव्ह करू शकतो, पण आपल्याला हे माहीत नसतं की समोरचा कसा ड्राईव्ह करेल. बरं त्याला एखाद्याला म्हणजे बऱ्याच जणांना असं ड्राईव्ह करताना लक्षात पण येत नाही की पुढे लेडीज आहे, प्रेग्नेंट आहे, थोडं जपून चालवावे. कारण असं होतं की अचानक कुठे ब्रेक मारला किंवा काही अचानक ॲक्सिडेंटल गोष्टी अशा घडल्या तर तोल गेला किंवा काय. आणि मला माझं वजन पण आता वाढलेलं आहे, तर चुकून असं व्हायला नको की मी पडेन किंवा गाडी घेऊन स्लिप होईल, काय होईल. तर ह्या गोष्टी मला अजिबात नको आहेत, त्याच्यामुळे मग मी टू व्हीलर पूर्णपणे बंद केलेली आहे. काय असेल प्रवास तो फोर व्हीलर. आणि फोर व्हीलरमध्ये बसताना सुद्धा कम्फर्ट खूप महत्त्वाचं आहे माझ्यासाठी. कम्फर्ट इज अ प्रायोरिटी, खूप प्रायोरिटी आहे माझी, पहिली महत्त्वाची ती गोष्ट आहे. मी हॅपी असेल, खुश असेल आणि कोणत्याही कपड्यांमध्ये कम्फर्टेबल फील करत असेल तर मी ते घेते. बाकी मी फॅशन ह्या कोणत्याही गोष्टींचा आजतागायत कधीच विचार केलेला नाही आहे की चला हे ट्रेंडमध्ये आहे, फॅशन आहे किंवा फॅशनेबल आहे, थोडंसं ड्रेस वेगळे छान आहेत तर मी त्याच्याकडे बघत नाही. जे मला माझ्या शरीरावरती चांगले दिसतात किंवा मला आवडतील, मला कम्फर्ट फील देतील त्याच गोष्टी मी खरेदी करते. अदरवाईज मी त्या घेत नाहीत. फक्त खूप छान दिसल्या म्हणून खरेदी करून असं कपाट भरून ठेवणाऱ्यातली मी नाही आहे. मला चांगल्या वाटल्या, अगदी योग्य असतील आणि गरज असेल तेव्हाच. कारण गरजेपेक्षा जास्त घेतलं तरी खूप भरतं, कारण ऑलरेडी माझ्याकडे खूप गोष्टी आहेत. आता अचानक प्रेग्नेन्सी असल्यामुळे आता बऱ्याच त्याच्या आधीची जी शॉपिंग आहे ती माझी तशीच पडून आहे. पण त्याला काही नाही करू शकत, कारण आपण आता प्रेग्नेंट होणार आहे हे काय आपल्याला आधी माहीत नसतं. जर आधी माहीत असेल तर मे बी मी खरेदी केली नसते. पण अशा गोष्टी आहेत ज्या थोड्या दिवसांपूर्वी, अगदी 3-4 महिन्यांपूर्वी मी खरेदी केले. शॉर्ट ड्रेसेस वगैरे आहेत, म्हणजे बीचवरती घालण्यासारखे असे शॉर्ट ड्रेस आहेत एकदम. आणि मी खरेदी केली, फिरायला पण गेलो, भरपूर एन्जॉय केला, सगळं झालं. आणि आता मी ते घालू नाही शकत. ते 2 जे आहेत ते मी ऑनलाईन घेतलेले आहेत. आणि हा जो आहे अतिशय फेवरेट आहे माझा, खूप जास्त फेवरेट आहे. तर हा क्रीम कलरचा आहे आणि हा मी जो घेतलेला आहे तो झुडिओमधून घेतलेला आहे, कोल्हापूरमधून. याला सुद्धा घेर बघा, याला सुद्धा इथे तुम्हाला दिसत असेल हे नॉट आहे. आता हे नॉट इथे टाईट होऊ शकतं आणि अशा पद्धतीने लूज होऊ शकतं. आणि याला सुद्धा बराच मोठा घेर आहे आणि अतिशय सुंदर दिसतोय, सिंपल सोबर आणि रिच दिसतोय.
आणि अलीकडे मला व्हाईट किंवा ऑफ व्हाईट कलर बरेच वर्ष मी खरेदी केलेले नव्हते, तर मला घ्यायचेच होते आणि त्यात याच्या प्रेमातच पडले. जेव्हा झुडिओमध्ये एंट्री केली आणि बघितला हा, त्यावेळेला याच्या प्रेमात पडले. अतिशय आवडला मला त्याची. आणि याला घेर बघा केवढा मोठा, किती सुंदर दिसतोय. आणि याला अशी पुढे नॉट आहे, तर आता बांधत नाही, पण इथे तुम्ही असं टाईट करू शकता, बघू शकता. तर हा सुद्धा ड्रेस अतिशय सुंदर आहे. याचा सुद्धा घेर बघा, खूप सुंदर असा लॉंग आहे आणि खाली डिझाईन, ही जी डिझाईन आहे खूप छान दिसते. आणि या ड्रेसच्या आतमध्ये व्हाईट कलरचं कापड आहे, त्याच्यामुळे अतिशय म्हणजे कम्फर्ट आहे. आणि हा सुद्धा वन पीस म्हणून घालू शकतो आपण, म्हणजे फक्त एवढा ड्रेस, खाली असं लेगिन्स वगैरे घालायची गरज नाही. ऑलरेडी हा खूप लॉंग आहे. आता माझं पोट आहे त्याच्यामुळे ते थोडासा पुढून उचललेला तुम्हाला दिसत असेल, बट व्यवस्थित आहे. बराच लांब आहे त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नाहीये. आणि इथे गळ्याला सुद्धा इकडे डिझाईन आहे, अगदी थ्रेडची डिझाईन आहे, बारीक अशी डिझाईन आहे फुलांची, त्यामुळे हा खूप छान दिसतोय. आणि हे जे हातावरचं काम आहे हे सुद्धा खूप सुंदर आहे, तर मला हे प्रचंड आवडले. सो हा सुद्धा मी खरेदी केल्यापासून बरेचदा वापरला. आता तर त्याचं एकदा आता धुवून पण झालेला आहे, पण मी खूप वेळा घेतलाय. म्हणजे फार वेळासाठी नाही घेतलेला, पण कुठे 2 तासासाठी वगैरे जायचं आहे, फंक्शन आहे किंवा काय, तर हा फंक्शनल म्हणजे असं खूप ग्लिटरी वगैरे नाहीये, सिम्पल सोबर बट रिच वाटतो. हा रिच लुक देतो हा ड्रेस, त्याच्यामुळे हा मी अशा कार्यक्रमांना सुद्धा घातलेला आहे. अगदी 1-2 तासांचा कार्यक्रम असेल की मी तो घातलेला आहे. अतिशय सुंदर आहे. तर हे झुडिओमध्ये तुम्हाला आरामात मिळू शकतो. बरं, एकच विचारते तुम्हाला, आता मी 3च ड्रेस दाखवले, मी फारसे नाही दाखवले. बाकीचे मी जे आहेत फिटिंग ड्रेसेस आहेत त्याचा मी वेगळा फक्त शॉपिंग हॉल बनवणार, फक्त शॉपिंगसाठी जे आहेत ते मी तुमच्यासोबत शेअर करणारच आहे. पण आता मी जे ड्रेस दाखवले त्यातले तुम्हाला कोणते आवडले मला नक्की कॉमेंट करून सांगा.